मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणतात की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आर्थिक शिस्त नाही। अजित पवार म्हणतात की शेतकऱ्यांनो आणि त्यांच्या परिवारांनो, स्वतः पैशाचं योग्य नियोजन करा, आर्थिक शिस्त लावून घ्या। तुम्ही वारंवार बँकांकडून कर्ज घेता आणि सरकारकडे कर्जमाफीसाठी येता, भविष्यात हे चालणार नाही। हे वाक्य आहे अजित पवारांचं। पण जे अजित पवार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आर्थिक शिस्त नाही असे म्हणतात, त्या अजित पवारांच्या घरात किती आर्थिक शिस्त आहे हे तेव्हा उघड झालं जेव्हा 2 दिवसा अगोदर एक बातमी आली की पुण्यामध्ये 1800 कोटी रुपयाचा एक जमीन घोटाळा झाला आणि तो घोटाळा ज्या कंपनीने केला त्या कंपनीमध्ये याच अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार एक पार्टनर आहेत। खरं तर त्यापेक्षाही कुतूहलाची गोष्ट ही आहे की अजित पवारांचे चिरंजीव असलेल्या पार्थ पवारांनी आणि त्यांच्या कंपनींनी 1800 कोटीचा घोटाळा केला ही गोष्ट अजित पवारांना माहिती नव्हती। म्हणजे आपल्या सर्वसामान्य माणसाच्या घरी जेव्हा एखादी 50,000 रुपयाची खरेदी केली जाते तेव्हाही त्या मुलाच्या वडिलाला माहीत असतं, पण अजित पवारांना 1800 कोटी रुपयाचा इतका मोठा घोटाळा होता तरीही माहिती नव्हतं। म्हणजे सांगायचं तात्पर्य हेच आहे की त्यांच्यासाठी 1800 करोड ही खूप कमी रक्कम आहे।